माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोतेहो, आजच्या आरोग्य संवाद या कार्यक्रमात गुदद्गत आजार, कारणे, उपचार आणि प्रतिबंध या विषयावर लेझर सर्जन डॉक्टर उज्ज्वल बारंगे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आशिष गावंडे. श्रोतेहो नमस्कार. आरोग्य संवाद कार्यक्रमात आपलं स्वागत. आणि आज आहे आरोग्य संवाद कार्यक्रमाचा डॉक्टर उज्ज्वल बारंगे, जे रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर सर्जन आहेत. आपण मागच्या आठवड्यात त्यांच्याशी संवाद साधला होता. त्या संवादाचा आज दुसरा भाग घेऊन आम्ही आपल्याकरता आलेलो आहोत. आणि त्या भागात आपण जी चर्चा केली होती मंडळी, ती केली होती गुदगत आजार म्हणजे ॲनोरेक्टल डिसीजेस, कारणे, उपचार आणि प्रतिबंध या विषयाअंतर्गत आपण बोललो होतो. आज आपण याच विषयाअंतर्गत शस्त्रक्रिया, आधुनिक उपचार पद्धती आणि प्रतिबंध याबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. डॉक्टर साहेब, परत एकदा खूप खूप स्वागत आरोग्य संवाद कार्यक्रमामध्ये. सर नमस्कार. नमस्कार. आपण मागच्या आठवड्यामध्ये बरीच चर्चा केली होती आणि या निष्कर्षावर आलो होतो की समजा डॉक्टरांकडे अशा प्रकारचे लक्षणं दिसल्यानंतर जर पेशंट जात असेल तर आपली ती मुलाखत यशस्वी झाली असं आपण समजू. आम्हाला तशा प्रतिक्रिया पण आलेल्या आहेत. धन्यवाद. आणि दुसऱ्या भागाची आम्ही वाट पाहतो आहोत असं पण आम्हाला बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. मला पण त्याची आतुरता होती दुसऱ्या भागाची, कारण बरंचसं सांगायचं राहून गेलं. तर दुसऱ्या भागात आपलं परत स्वागत. अगदी आपल्या दुसऱ्या भागाच्या सुरुवातीला मला अगदी असं सांगा की गुदगत आजार जे आपण म्हणतो म्हणजे ॲनोरेक्टल डिसीजेस, या आजारामध्ये ऑपरेशन करा अशी स्टेज केव्हा येते आणि तिथून मग उपचाराचे काय काय टप्पे असतात? बरोबर. बेसिकली मागच्या एपिसोडमध्ये आपण सांगितलेलं होतं की प्रायमरी लेवलला म्हणजे ॲक्यूट फिशर असेल, त्रास असेल पण तो त्रास औषधांनी बसला जातो. बरोबर. ते त्यावेळेस ऑपरेशनची गरज नसते. पण तोच आजार वारंवार होत असेल म्हणजे क्रॉनिक फिशर इन नॅनो विथ सेंटिनल टॅग, ते मागच्या वेळेस जे आपण समजावून सांगितलं होतं तसं जर होत असेल तर तेव्हा आपल्याला ऑपरेशन करणे गरजेचं असते. कारण एकाच प्रकारचे लक्षणं जर वारंवार तुम्हाला होत असेल, त्याच्यामध्ये डिस्टन्स असतो. ॲक्यूट फिशर झाला समजा 2020मध्ये झाला आणि 2025मध्ये त्याला परत त्रास सुरू झाला, तर 2025 नंतर तो 2030मध्ये होणार नाही. 2025 नंतर तो 2026मध्ये होईल. मग 2026मध्ये झाला तर लगेच 6 महिन्यांनी होईल. मग नंतर सुरू होईल तर बंदच होणार नाही त्रास. अच्छा. मग जेव्हा असं रिपिटेशन व्हायला लागतं तेव्हा जर तिथे मोशनची जागा म्हणजे गुदभाग जर आवळल्यासारखा झाला असेल, त्याला ॲनल स्पाझम म्हणतो आपण, आणि तिथे मांसाचे तुकडे जर दिसत असेल तर तिथे त्याला आपल्या अंगावर काढून घेण्यापेक्षा त्याला शस्त्रक्रियेची गरज असते. ते कुठल्या प्रकारची शस्त्रक्रिया करतो तो नंतरचा भाग आहे, पण त्याला आवश्यकता असते. ग्रेड 1 हिमोरॉइड्स, ग्रेड 2 हिमोरॉइड्स मागच्या वेळेस जसं सांगितलं होतं, ग्रेड 1 हिमोरॉइड्सला जर व्यवस्थित औषध गेले आणि डायटरी चेंजेस, बिहेवियरल चेंजेस जर करून घेतले, म्हणजे आपल्या वागण्याची, आपल्या जेवणाच्या टायमिंगची आणि आपल्या दैनंदिन सवयींची बदल जर करून, म्हणजे आहारातले बदल आणि सवयींमधले बदल ते जर करून घेतले, त्यांना कधीच ऑपरेशनची गरज पडत नाही. पण ग्रेड 2 हिमोरॉइड्स असेल, दुसऱ्या स्टेजचे हिमोरॉइड्स असेल आणि त्यांनी आपल्या सवयी बदलल्या नसेल तर मग त्यांना शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही. आणि ग्रेड 3, ग्रेड 4मध्ये तर शस्त्रक्रियेशिवाय उपायच नसतो. पण आता ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 या स्टेजेसमध्ये शस्त्रक्रिया केली जरी कुठल्याही पद्धतीने आणि त्यांनी सवयी बदलल्याने, आपल्या जे रुटीन सवयी बदलल्याने, आहार विहार बदलला नाही, तर त्यांना रिकरन्स होण्याचे चान्सेस असतात. रिकरन्स म्हणजे उमळणे. आणि फिस्चुला, भगंदर ज्या दिवशी डिटेक्ट झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी ऑपरेशन करून घेणं आवश्यक असते. बरं. कारण फिस्चुला जर आपण अंगावर काढला, त्याला तिथे आतमध्ये वटवृक्षाला जसे मुळं फुटतात तसे तिथे आतमध्ये पॅनल्स तयार होतात आणि मग ते शस्त्रक्रियेने सुद्धा दुरुस्त होत नाही. बरोबर. असे बरेचसे. आणि हा आजार म्हणजे असं म्हणता येईल की दबक्या पावलांनी वाढत वाढत जाणारा आजार आहे. संहितेमध्ये असं लिहिलंय की शत्रूला सुद्धा हा आजार होऊ नये. बरं. फिस्चुला, भगंदर, म्हणून भगंदर असेल तर दॅट इज अलार्मिंग साईन. भगंदरला अंगावर कधीही काढू नये. तसे आपल्याकडे भगंदरचे पेशंट झालेत. एक पेशंट मला सांगावंसं वाटेल इथे, त्याला 2 वर्ष 3 महिने त्याला एक ट्रीटमेंट चालू होती यवतमाळला. त्यांनी जवळपास ते थोडंसं शास्त्रशुद्ध म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीने त्यांना करायचा प्रयत्न केला होता. त्यांनी आयुर्वेदिक पद्धत चांगल्या असतात पण त्यांनी, मला नाही वाटत त्या योग्य व्यक्तीकडे केल्या असतील. त्यांना जवळपास 100पेक्षा जास्त वेळेस
सेट ऑन चेंज म्हणजे सूत्र बदल केला त्यांचा, तरी ते दुरुस्त झाले नाही. मग आपण त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. 2 महिने 10 दिवसात तो पेशंट व्यवस्थित झाला. पांढरकवडा रिजन म्हणून तो पेशंट आला होता. तर ते योग्य ट्रीटमेंट जर आलं ते व्यवस्थित होऊन जातं. बरोबर. तर ह्या स्टेजेस आहेत की ज्यात शस्त्रक्रियेची गरज असते. बरोबर. पण डॉक्टर साहेब, असं म्हटलं जातं की ऑपरेशन नंतरचा काही काळ हा खूप वेदनांचा काळ असतो. तर तो असतो म्हणजे कसा असतो आणि काय नेमक्या वेदना होतात? शस्त्रक्रिया केल्यानंतर जर एखाद्या रुग्णाला वेदना नसेल तर माझं असं म्हणणं आहे की त्याचं ऑपरेशनच झालं नाही, त्याची शस्त्रक्रियाच झाली नाही. अच्छा, म्हणजे वेदना होणं ही गोष्ट चांगली वेदना आहे होणं ही त्यानंतर. चांगली गोष्ट आहे आणि हे लक्षण आहे की तुमचं ऑपरेशन झालेलं आहे किंवा शस्त्रक्रिया झालेली आहे. म्हणजे ट्रीटमेंट योग्य पद्धतीने ट्रीटमेंट झालेली योग्य आहे. पद्धतीने झालेली. बरोबर. हां. बरेच पेशंट येतात की आमच्या अमुक यांचं ऑपरेशन झालं आणि त्याला 2 दिवसात बरं वाटलं. तर बेसिकली त्याला डायलेटेशन म्हणजे मोशनची जागा जी आहे जी आवडलेली आहे त्याचं विस्फारण करणे, त्याला आपण लॉर्ड्स डायलेटेशन किंवा गुदगत विस्फारण प्रक्रिया म्हणतो. आणि ते तात्पुरतं बरं वाटणं असतं. तात्पुरतं बरं वाटतं. त्याला मोशन व्हायला लागले त्याला बरं वाटतं, पण तो आजार दुरुस्त झालेला नसतो. पण ते अत्यंत घातक आहे. मग अशी जर कंडिशन असेल तुमची शस्त्रक्रियेनंतर की तुम्हाला त्रासच झाला नाही तर तुमचं शस्त्रक्रियाच झालेली नाही. कारण कुठल्याही पद्धतीने आपण जर शस्त्रक्रिया केली त्याचा वेदनेचा काळ असतो. कुठल्या पद्धतीने तुम्ही ऑपरेट करता त्यानुसार वेदनेचं प्रमाण कमी अधिक असू शकतं. तर फिशरमध्ये वेदनेचं प्रमाण एखादा आठवडापर्यंत असू शकतं. हिमोरॉइड्समध्ये ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 नुसार 1 आठवडा, 2 आठवडे, 3 आठवडे, 4 आठवडे, साधारणतः 28 दिवसपर्यंत पेन असू शकतं. नंतर ते हळूहळू कमी होतं. बरोबर. आणि फिश्च्युलामध्ये जोपर्यंत तो फिश्च्युला पूर्ण तो ट्रॅक जो आहे तो व्यवस्थित होत नाही तोपर्यंत त्यांना कमी अधिक प्रमाणात वेदना असतात. जास्त प्रमाण फक्त पहिले 10-15 दिवस असतं. बरोबर. अशा पद्धतीने तो वेदनेचं प्रमाण असतं. डॉक्टर साहेब, परत एकदा दुसऱ्या भागातलं पहिलं गाणं ऐकायची वेळ झालेली आहे. तुमच्या आवडीचं आपण गाणं ऐकूयात. फरीदा खानम म्हणून खूप सुंदर गायिका होत्या. तर त्यांचं ते आज जाने की जिद ना करो, क्या बात आहे. खूप सुंदर गाणं आहे. आणि ते अप्रतिम अत्यंत गाणं. गाजलेली ती गझल आहे आणि अप्रतिम अनेकांना भुरळ घातली. अनेक गायकांनी ती. श्रोते हो, नमस्कार. आरोग्य संवाद कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर सर्जन डॉक्टर उज्ज्वल बारंगे. आणि आज खास करून आपण चर्चा करतो आहोत ते ॲनोरेक्टल डिसिजेसमध्ये शस्त्रक्रिया, आधुनिक उपचार पद्धती आणि प्रतिबंध या विषयावर. डॉक्टर साहेब, आपण ऑपरेशनबद्दल बोललो आणि तुम्ही हिलिंगच्या दरम्यान वेदना होणं म्हणजेच ती जखम बरी होणं किंवा हिलिंग होणं, तर ते पण तुम्ही सांगितलं. बरोबर. ऑपरेशनच्या नंतर रुग्णाला कुठली पथ्य नेमकी पाळावी लागतात आणि रुग्ण घरी गेल्यानंतर, ऑपरेशन झाल्यानंतर घरी गेल्यानंतर त्याला नेमकं काय काय आहे ज्याचं पालन करावं लागतं? बरोबर. बेसिकली गुदगत आजारांमध्ये समजा ज्या पद्धतीने आपण करतो, रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर या पद्धतीने आपण ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया करतो, तर नॉर्मली सगळ्या शस्त्रक्रियेच्या ज्या पद्धती आहेत, रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझरची शस्त्रक्रिया आहे, ट्रॅडिशनल शस्त्रक्रिया आहे, बीम थेरपी आहे, क्षारसूत्र पद्धती आहे, क्षार प्रतिसारण पद्धती आहे. ह्या सगळ्या कोणत्याही पद्धती जर आपण वापरल्या तर बेसिकली पथ्यपाणी म्हणजे एक जेवण वेळेवर करणे, जेवणाच्या वेळा व्यवस्थित करणे, नॉर्मल जेवण म्हणजे मसाला तिखट या पद्धतीच्या गोष्टी न करणे, बरं, कडक जागेवर न बसणे, एकसारखं न बसणे, पण मग कसं बसायचं? नरम जागेवर बसणे किंवा कुशन ज्याला मध्यभागी उशी ज्याला मध्यभागी ओपन भाग असतो त्याला आपण एक स्कूटरचा ट्यूब आपण म्हणू शकू तशा पद्धतीची उशी. ते दहीवाले साधारणपणे ज्यावर भांडं ठेवतात तशा डोक्यावर, पद्धतीने. तर ती तशा पद्धतीची उशी आणि त्यावर तुम्ही बसू शकता. त्यावर आपण कंटिन्यू बसू शकता, काही विषय नाही. म्हणजे गुदभागाला प्रेशर लागत नाही, ती एक गोष्ट. जेवण वेळेवर करणे. ताक जे आहे, तक्र, ते खूप सुंदर पद्धतीने काम करते यात. दही नाही, बरेच लोक दही खातात पण दही नाही, तक्र, ताक. शुद्ध गाईचं तूप जर घेतलं आपण, गाईचं शुद्ध तूप जर घेतलं तर दॅट विल बी व्हेरी गुड. आणि ते कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांना पण चालतं, हे प्रूव्ह पण झालेलं आहे. पण ते गाईचं असावं तर ते घेऊ शकतात. त्यानंतर जेवणाच्या वेळा कंटिन्यू, झोपेचा वेळ कंटिन्यू ठेवायला पाहिजे व्यवस्थित, रात्री जास्त जागरण नाही. त्यानंतर तुमचा नॉर्मल हलका व्यायाम त्यांनी कंटिन्यू करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॉट सीट्स बाथ, म्हणजे कोमट पाण्यात बसणे आणि त्यात किगल्स एक्सरसाइज म्हणजे मोशनची जागा ओढणे आणि सोडणे असा एक व्यायाम असतो. आणि त्यांनी काय होतं? त्यांनी मोशनच्या जागेवरची मसल ऍक्शन जी आहे ती व्यवस्थित होते आणि तिथली स्वेलिंग कमी व्हायला मदत होते. म्हणजे ते आकुंचन पावणं, प्रसरण पावणं. आणि त्यात आता अँटीसेप्टिक आपण टाकलेलं असतं पाण्यामध्ये, तर ते तिथे वॉश
होतं, तिथली जखम जी आहे बरं. तर ती वॉश व्हायला मदत होते. म्हणजे तिथले बॅक्टेरिया नष्ट होतात. करेक्ट असते. गरम पाण्यात बसणे, कोमट पाण्यात बसणे, सहन होईल अशा पाण्यात बसणे आणि त्यात अँटीसेप्टिक टाकणे ही त्याची ड्रेसिंगची पद्धत आहे. तर या पद्धतीचे पथ्य पाणी पाळले तर दॅट विल बी व्हेरी गुड. सर, तुम्ही लेझर सर्जरीचा अगदी ओघवता उल्लेख केला, हो. पण तुम्ही स्वतः रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर सर्जन आहात. Correct. म्हणून हा प्रश्न खास तुम्हाला की रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर सर्जरी म्हणजे काय? बेसिकली यामध्ये जे लेझर, रेडिओ फ्रिक्वेन्सी, बीम, ट्रॅडिशनल ट्रीटमेंट, क्षारसूत्र आणि क्षारकर्म या पद्धतीच्या ज्या ट्रीटमेंट आहेत, तर जेव्हा आम्ही प्रॅक्टिसमध्ये उतरलो तेव्हा एक नवीन पद्धत, जापानीज पद्धत, जापानच्या लोकांनी त्याला इव्हॅल्युएट केलं, कोरियाच्या लोकांनी त्याला इव्हॅल्युएट केलं आणि नंतर मग चायना आणि जर्मनी अशा लोकांनी इव्हॅल्युएट केलं आणि नंतर रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे रेडिओ लहरी. बरोबर. तर रेडिओ लहरीने जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो, रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे रेडिओ लहरी, त्यांनी जेव्हा ट्रीटमेंट करतो तेव्हा त्याच्या मोड्सनुसार युनिपोलर, बायपोलर आणि 1 to 10 असे पॉवर असतात त्यामध्ये. त्यानुसार आपण कितीही खोल आपण जाऊ शकतो. म्हणजे एखादी रक्ताची नळी असेल, मुळव्याचा कोंब असेल, तो समजा 4 मिलीमीटर असेल तर आपण याला 5 वर जर आपण टोन केलं याला आणि 5 वरून ते तिथे जर सोडलं आपण वेव्ह, रेडिओ लहरी सोडल्या तर तो अप्रॉक्सिमेटली 4.5 to 5 mm पर्यंत डिस्ट्रॉय होऊन जातो आणि तिथे कट करायची गरज नसते. आणि याचा फायदा काय होतो? म्हणजे ब्लडलेस सर्जरी ज्याला म्हणतो, रक्त जास्त वाहत बरेच नाही. वेळा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स असा आहे की लेझर यूज करताना त्याचं टेक्निकल ट्रेनिंग फार गरजेचं असतं. मी साऊथ कोरियाला जेव्हा गेलो होतो, जिलिन युनिव्हर्सिटी चायनाला जेव्हा गेलो होतो तेव्हा ॲज अ इंडियन डेलिगेट म्हणून गेलो होतो तेव्हा. तर तेव्हा तिथे आपण प्रेझेंट केलं. तर ते ॲग्रेसिव्ह ॲब्लेशन म्हणून एक सिस्टीम आहे ती आम्ही प्रेझेंट केली. जगातले 143 लोक तिथे आले होते. मला बरेच प्रश्न गेले तेव्हा त्यांना आपण सायंटिफिक उत्तर दिले. दे कन्व्हिन्स्ड. आणि म्हणून मग आता देशात विदेशात सगळ्यांसोबत चांगले संबंध आहेत. तर ते ही सिस्टीम अशी आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर, ती तुम्ही शिकले पाहिजे व्यवस्थित. तर या पद्धतीमध्ये काय आपण चर्चा करताना, मगाचा मुद्दा जो आहे, चर्चा करताना असं जाणवलं की आपण जेव्हा रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझरनी ऑपरेट करतो तेव्हा रक्तस्राव 1 ml 2 ml नाही 0 ml होतं. बरोबर. आता रिसेंटली 2022 KEM हॉस्पिटलमध्ये हीच पद्धत जी आपण 2006 मधून करतोय ती पद्धत रॅफेल नावाने नव्याने त्यांनी आणली. बरोबर. ते हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे मुंबईचे, KEMचे. त्यांनी रॅफेल नावाने ही ट्रीटमेंट आणली, जी रॅफेल युनिपोलर म्हणून ट्रीटमेंट करतात. जी आपण युनिपोलर 2006 ते 2015 मध्ये करायचो. 2015 नंतर आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी बायपोलर ट्रीटमेंट करतोय. तर रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे रेडिओ लहरी चिकित्सा ज्या डिस्ट्रक्टिबल नॉन ऑडिबल असतात. तर त्या रेडिओ लहरी चिकित्सा आपण त्यांनी तिथे अप्लाय करून त्यांनी चिकित्सा करत असतो. दॅट इज रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर ट्रीटमेंट. बरं. डॉक्टर साहेब, आपण एक तुमच्या आवडीचं दुसरं गाणं ऐकू आणि त्यानंतर अगदी 2च मिनिटात आपल्याला ही मुलाखत संपवायची आहे. तर दुसरं कुठलं गाणं ऐकू? दुसरं गाणं त्याच्या अनुषंगाने म्हणजे एक उदाहरण असं सांगावं लागेल की जे रुग्ण ऐकणारे असतात आणि ऐकणारे नसतात त्यानुसार हे गाणं तुम्ही ऐकवा लोकांना. की आम्हाला असं वाटतं की जे लोक ऐकतात आणि जे लोक नाही ऐकत तर आम्ही असं विचार करतो की सोचेंगे तुम्ही प्यार करे की नाही. जे लोक ऐकतात त्यांना आम्ही प्रेम करू, त्याच्यावर त्यांचे ट्रीटमेंट करू, आणि जे ऐकणार नाही मग त्यांचं सोचेंगे नाही, मग त्यांचं नाही. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात प्रेमसंबंध असले पाहिजे तरच ट्रीटमेंट चांगली होते. तेव्हाच तो रुग्ण. डॉक्टर साहेब, अगदी जाता जाता शेवटच्या 2 मिनिटात आम्हाला एक सांगा की आपण आजाराबद्दल बोललो, ऑपरेशन, औषधोपचार सगळं झालं, पण आजार होऊच नये म्हणून आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की काय नेमकं काळजी घेतली पाहिजे की ॲनोरेक्टल डिसीजेस तुमच्या वाट्याला येणार नाहीत? खूप सुंदर प्रश्न आणि खूप महत्त्वाचा प्रश्न. आता माझं सुरुवातीला BAMS झालं, नंतर मग MS शल्य झालं पुणे युनिव्हर्सिटीमधून, अर्थात आयुर्वेदामधून शिक्षण झालं. नंतर मग पुण्याला MS शल्य तंत्रज्ञान. त्यानंतर 10 वर्ष आपण मॉडर्न लोकांकडे सगळं शिकलो, आयुर्वेदिक लोकांकडे शिकलो आणि इंटिग्रेटेड पद्धतीने आपण सध्या ट्रीटमेंट देतो आहे. तर आमच्या संहितेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये दिनचर्या नावाचा एक चॅप्टर होता. बरोबर. दिनचर्या म्हणजे शास्त्रामध्ये आपल्याला सांगून ठेवलंय, जेव्हा कधी ते शास्त्र बनलं असेल, 5000 वर्ष असं सांगतात, पण जेव्हा कधी बनलेलं असेल की दिनचर्या तुमची दिवसभराची चर्या कशी ठेवायची, तर ती जर आपण अंमलात आणली तर आजच्या युगानुसार आपण सांगू शकतो की वेळेवर जेवण करणे, पाणी भरपूर पिणे, तंतुमय पदार्थांचं सेवन करणे, बरोबर, फळांचं सेवन करणे, जंक फूड सारखे पदार्थ न खाणे, एकसारखं बसणं टाळणे, प्रवास खूप जास्त प्रमाणात टाळणे, हलका व्यायाम करणे,
योग्य वेळेत झोप घेणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताण तणाव दूर ताणतणाव ठेवणे. दूर ठेवणे. बरोबर. या सगळ्या गोष्टी जर केल्या आणि तरीही आजार झाला तर शास्त्रशुद्ध ट्रीटमेंट करणाऱ्या लोकांकडून जाऊन ट्रीटमेंट घेणे. या सगळ्या गोष्टी जर केल्या तर त्यांनी खूप चांगला फायदा होऊ शकतो समाजाला. श्रोते हो, तर हे होते रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर सर्जन डॉक्टर उज्ज्वल बारंगे. आरोग्य संवाद कार्यक्रमात ते आलेत आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ॲनोरेक्टल डिसीजेस, त्याची कारणं काय असतात, उपचार, प्रतिबंध, या सगळ्या विषयांवर समग्र मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलं आहे. तर खरोखर डॉक्टर साहेब, मला असं वाटतं की आजपासून लपवण्यापेक्षा दाखवण्याकडे लोकांचा जर कल वाढला तर तुमची ही मुलाखत सफल झाली असं आपण समजूयात. दवाखान्यात जाऊनच दाखवा. कुठल्याही भोंदू बाबांकडे वगैरे जाऊ नका, इतकंच तुमचं कळकळीचं सांगणं आहे. डॉक्टर साहेब, आपण आलात अमरावती आकाशवाणीच्या स्टुडिओत. आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आपले खूप खूप आभार. खूप धन्यवाद. डॉक्टर उज्ज्वल बारंगे, मी स्वतः आणि माझी मिसेस डॉक्टर वैशाली बारंगे या दोघांतर्फे तुम्हाला, तुमच्या सगळ्या टीमला खूप खूप धन्यवाद आणि तुमचे आभार. धन्यवाद. मंडळी, आत्ताच आपण आरोग्य संवाद या कार्यक्रमात गुदद्गत आजार, कारणे, उपचार आणि प्रतिबंध या विषयावर लेझर सर्जन डॉक्टर उज्ज्वल बारंगे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा दुसरा आणि अंतिम भाग ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य अजय घरडे यांचं होतं, तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आशिष गावंडे. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा.